आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कॉलरचा जो ब्लाऊज असतो त्या ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची, स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो, म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। बंद बाजूकडून सरळ पद्धतीने उंची टाकून घ्यायचा आहे। आपली जे ब्लाऊजची उंची असते ते टाकायचं आहे। ब्लाऊजची उंची इथं आहे 13, तर इथं 14 वर मार्किंग करायचं आहे सरळ पद्धतीने। 14 वर मार्किंग केल्याच्या नंतर शोल्डर घ्यायचा आहे। शोल्डर 7 आहे, 7 वर इथं मार्किंग करायचं आहे। शोल्डर 7 घेतल्याच्या नंतर मोंडा पण 7च घ्यायचा आहे। त्याच्यानंतर फिटिंगचा माप टाकून घ्यायचा आहे। लांबी आहे 9, 9 वर मार्किंग केल्याच्या नंतर शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचे आहेत एक्स्ट्राचे। व्यवस्थितपणे इथं पट्टीने रेष ओढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। कॉलरचा जो ब्लाऊज असतो त्या ब्लाऊजची मी तुम्हाला कटिंग सांगत आहे। खूप सरळ आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। मोंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचवर मार्किंग करायचं आहे आणि मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। मोंड्याला आकार देण्यासाठी मी इथं पट्टीचा वापर करत आहे। अशा पद्धतीने पट्टीने मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता। खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे, जशास तसं सरळ रेष ओढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इंची टेपने शोल्डरच्या साईडने 3 वर मार्किंग करायचं आहे। 3 वर मार्किंग केल्याच्या नंतर खालच्या साईडने इंची टेप पकडायचा आहे आणि 1.5 वर मार्किंग करायचं आहे। फक्त 1.5 वर मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। पट्टीने व्यवस्थितपणे रेष ओढायचा आहे आणि गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता। 1.5 वर मार्किंग करून आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला गोल असा। इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। त्याच्यानंतर व्यवस्थितपणे हे मी तुम्हाला कट करून दाखवते। बॅक साईडची कटिंग झालेली आहे। आता मी तुम्हाला फ्रंट साईडची कटिंग कशा पद्धतीने करायची ते पण मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे। व्यवस्थितपणे इथं बॅक साईड जी आहे ब्लाऊजची कट करून घ्यायचं आहे सरळ आणि सोप्या पद्धतीने। कॉलरचा ज्यावेळेस आपण ब्लाऊजची कटिंग करतो त्यावेळेस 1.5 वरच मार्किंग करायचं आहे। गळ्याच्या साईडने 1.5 वर मार्किंग करून गळ्याला आकार द्यायचा आहे। आता व्यवस्थितपणे इथं कट केल्याच्या नंतर फ्रंट साईड कशा पद्धतीने कट करायची ते पण मी तुम्हाला सांगत आहे। आता हे जे बॅक साईड आहे ते व्यवस्थितपणे कार्ड पेपरवर ठेवायचं आहे आणि जशास तसं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता। जशास तसं व्यवस्थितपणे इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। खालच्या साईडने 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि हुकाच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे इथं मार्किंग करून घेत आहे मी अशा पद्धतीने। फ्रंट साईडने आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे। खालच्या साईडने 1 इंच घेतलेला आहे आणि हुकाच्या साईडने अर्धा इंच घेतलेला आहे। व्यवस्थितपणे जशास तसं इथं मार्किंग करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इंची टेप घ्यायचा आहे। इंची टेप घ्यायचा आहे। शोल्डरच्या साईडने 3 वर मार्किंग करायचं आहे। गळ्याची जी उंची आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे। फ्रंट साईडच्या गळ्याची उंची 5.5 आहे। 5.5 वर इथं मार्किंग करून गळ्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे।
अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता. खालच्या साईडने 1 इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे, ते मी इथं तुम्हाला मार्किंग करून दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको. ज्यावेळेस आपण ब्लाऊजची कटिंग करतो त्यावेळेसच एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आहे. स्टिचिंग करता वेळेस आपल्याला कन्फ्यूज होणार नाही, त्यासाठी मी तुम्हाला इथं सांगत आहे. गळ्याला व्यवस्थितपणे इथं आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देण्यासाठी मी इथं पट्टीचा वापर करत आहे. व्यवस्थितपणे पट्टीने इथं आकार देऊन घ्यायचा आहे. प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी शोल्डरच्या साईडने सरळ इंची टेप पकडायचा आहे. खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायचा आहे. खालचा जो टक्स आहे तो इथं 4चा घ्यायचा आहे. 4वर मार्किंग करायचं आहे. साईडने 1-1 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता. आणि प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी फिटिंगच्या साईडने 3वर मार्किंग करायचं आहे. फक्त 3वर मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर व्यवस्थितपणे इथं आकार देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने. तुम्ही इथं बघू शकता. मार्किंग केल्याच्यानंतर आपल्याला इथं एक्स्ट्राची पण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे पेपर कटिंगवरच. वरच्या साईडने 1 इंच घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने इथं 2.5 इंच घेत आहे, म्हणजे टक्स टाकल्याच्यानंतर आपल्याला कपडा जो आहे तो कमी पडायला नको, त्यासाठी एक्स्ट्राची जे मार्किंग आहे ते इथं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. नंतर आपल्याला कन्फ्यूज व्हायला नको किंवा कपडा कमी पडायला नको, त्यासाठी कटिंग करता वेळेसच ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. खूप सरळ आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग सांगितलेली आहे. 36 साईज ब्लाऊजची कटिंग आहे. कॉलरचा ब्लाऊज आहे. हुकाच्या साईडचा पण इथं टक्स टाकून घ्यायचा आहे. हुकाच्या साईडचा टक्स टाकल्याच्यानंतर ब्लाऊज फिटिंगला खूप परफेक्ट बसतो, त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही मापं घ्यायचे आहेत. 36 साईज ब्लाऊजची मी तुम्हाला कटिंग सांगितलेली आहे. कॉलरचा आहे ब्लाऊज, त्याची मी तुम्हाला कटिंग सांगितलेली आहे. अशा पद्धतीनेच तुम्ही मापं टाकायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करायचं आहे. स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते पण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, खूप सरळ आणि खूप सोप्या पद्धतीने.